कांद्यावरील निर्यात बंदी सरकारने हटवली आहे। निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय। बंदी हटवली मात्र निर्यात शुल्क कायम आहे। 40% निर्यात शुल्क लावून कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आलेली आहे। आता सगळ्याच देशांमध्ये कांदा निर्यात करता येणार आहे। निर्यात शुल्कामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र संतापाचं वातावरण पाहायला मिळतंय। मागील 6 महिन्यांमध्ये शेतकऱ्यांचं कांदा निर्यात बंदीमुळे कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालं आहे। हे नुकसान कोण भरून देणार हा प्रश्न अनुत्तरित आहे। आणि आता जी निर्यात होणार आहे ही निर्यात लोकसभा निवडणुकीच्या आताच्या 7 मे 13 मे आणि 20 मेच्या टप्प्यात जे मतदान आहे या मतदानाला डोळ्यासमोर ठेवून ही निर्यात बंदी उठवल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे। असो, या निर्णयाचा कांदा उत्पादक संघटनेकडून नक्कीच स्वागत करण्यात आहे। परंतु निर्यातीवर कुठलेही अटी शर्ती न ठेवता, किमान निर्यात मूल्य न ठेवता किंवा निर्यात शुल्क न ठेवता सरसकट निर्यात बंदी हटवावी अशी मागणी यापुढे करावी लागणार आहे। आणि आज जो निर्णय झाला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या कांद्यात दरात वाढ झाली तर या निर्णयाला आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या बाजूचं समजू। दरम्यान कांदा निर्यात बंदी संदर्भात व्यापारी आणि शेतकऱ्यांसोबत संवाद साधले आमचे प्रतिनिधी महेश माले यांनी। ते आपल्या सोबत काही शेतकरी वर्ग आणि व्यापारी वर्ग देखील आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करून नेमका कांद्याच्या बाबत काही संभ्रम आहे का, निर्यात बंदी जरी खुली केलेली असली तरी निर्यात शुल्काचं काय, या सगळ्या प्रश्नांसंदर्भात आपण बोलणार आहोत। आपल्या सोबत व्यापारी आहे। कांद्याची निर्यात बंदी उठवलेली आहे। संपूर्ण जगामध्ये आता कांदा एक्सपोर्ट करता येणार आहे। नेमकं व्यापारी वर्गामध्ये याचं कशा पद्धतीने वर्गीकरण केलं जातंय किंवा काही संभ्रम आहे? गेल्या 2-3 दिवसापूर्वी जे बाजार समितीमध्ये जे कांद्याचे भाव होते आणि आजचे बाजार भाव या निर्णयाच्या नुसते नोटिफिकेशन व्यापाऱ्यापर्यंत पोहोचलं तरी आज किमान 200 ते 300 रुपये बाजार भाव वाढून गेलेले आहे प्रत्येक बाजार समितीमध्ये। आणि देशावर जो माल पोहोचत होता तो आणि देशावर येणारा लोकल माल यामुळे ही जी बाजार म्हणजे मंदी होत होती त्याचं कारण असं आहे का एक्सपोर्टला जो माल जाणार आहे याचा निश्चितच परिणाम असा आहे का या शेतकऱ्याला याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो। आम्हाला तर आनंद वाटतो हा निर्यात उठवल्याबद्दल। कारण निर्यात शुल्क या सरकारने कमी करावं म्हणजे व्यापाऱ्यांचा फायदा आणि शेतकऱ्यांचा फायदा होईल, सगळ्यांचा फायदा होईल। हे शुल्क जे आहे हे प्रमाणापेक्षा थोडंसं जास्त आहे, हे कमी करावं, हे 10% ठेवावं फक्त। केंद्र सरकारने आता ज्या ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती मुळात ही कांद्याची निर्यात बंदी 31 मार्चलाच उठणार होती, पण तिला वाढ देऊन आणखीन शेतकऱ्यांचं नुकसान करण्यात आलं होतं। पण त्यातही आज 4 मे रोजी जे कांद्याची निर्यात बंदी उठल्याचं केंद्रीय विदेश व्यापार विभागाचे जे महासंचालक आहे संतोष कुमार सारंगी यांनी जे परिपत्रक काढलंय त्यानुसार निर्यात बंदी हटली असं सरकारकडून जाहीर करण्यात आलंय। परंतु याच्यामध्ये अजूनही काही अटी शर्ती आहे। त्यामध्ये प्रमुख अट अशी आहे की कांद्याचं निर्यात होण्यासाठी प्रति टन $550 हा जी अट आहे ते किमान निर्यात मूल्य लागू केलं आहे। तर आमचं कांदा उत्पादकांचं आणि कांदा उत्पादक संघटनेची प्रमुख मागणी अशी आहे की सरकारने कुठलेही बंधन याच्यावरती ठेवू नये, सरसकट कांदा निर्यात खुली करावी। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।